सुरू होणार आहे आता पुढचा, पण तारीख आणखीन टाकलेली नाही. टाकूया, थोडं आमचं नियोजन सुरू आहे. त्या नियोजन झाल्याच्या नंतर आम्ही ठरवणार आहे. मराठा सेवकाची एक तयारी टीमची करतो आहे आम्ही. गाव लेवलवर गोरगरिबांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी अगोदर टीम तयार करतो आहे आम्ही, आणि त्यानंतर सगळ्या राज्यभरात तारखे दिल्या जाणार आहेत. दादा, संभाजीराजे यांनी तुम्हाला तिसऱ्या आघाडीसाठी प्रस्ताव दिला आहे, तो तुम्ही स्वीकारणार का? बघूयात आता बैठक झाल्याच्या नंतर आमची आता बैठक ठरल, त्या बैठकीत निर्णय होईल, पाडायचे का उभा करायचे त्यावेळेस बोलूयात. जो काय विषय असेल तो पुढचा विषय आत्ताच बोलून उपयोग होणार नाही. दादा, बीड जिल्ह्यामध्ये घोंगडी बैठका झालेल्या आहेत, आणखी काही ठिकाणी तुम्ही घोंगडी बैठका घेतलेल्या आहेत. आता त्या ह्याच्यात तुम्ही तारखा ठरवणार आहेत, त्या संदर्भातलं नियोजन करण्यासाठी ठिकठिकाणच्या मराठा बांधवांची बैठक इथे बोलवलेली आहे का? कसं नियोजन सुरू आहे? नाही, बैठक बोलवलेली नाही आहे. अगोदर आम्ही मराठा सेवकांचे जे साखळी उपोषण करतात, आमरण उपोषण करतात, जे पोरांनी कामं केले, स्वयंसेवक आहेत, ज्या पोरांनी माणसांनी कष्ट घेतलेत, एक आम्ही अगोदर एकमेकाला मदत आणि सहकार्य करण्यासाठी एक मराठा सेवकांची गाव लेवलवर राज्यभर टीम तयार करतो. ज्या तालुक्यात टीम तयार झाली त्या तालुक्यात लगेच आम्ही तालुक्याची बैठक घेणार आहे. कारण कुठं प्रमाणपत्र निघत नसले तर गोरगरिबाला अडचणी यायला लागल्या, नोंद सापडाल्यात प्रमाणपत्र मिळत नाही, व्हॅलिडिटी होत नाही. याच्यासाठी गाव लेवलवर पोरं असले ना तर गावकऱ्यांना त्यांना काम सांगता येईल की माझं प्रमाणपत्र अडकलं आहे, माझी नोंद सापडली. काहींचं म्हणणं आहे सापडली नाही, मग त्यांच्या का सापडत नाहीत. यासाठी आपल्या गाव लेवलवर टीम पाहिजे एक मराठा सेवकाची, आणि ते सगळेच असणार आहेत. पण त्याच्यात असं आहे की प्रथम समाज नंतर बाकीचं, आधी समाज, या लेवलवर आम्ही ते टीम तयार करतो आम्ही सगळे. त्या टीम झाल्याच्या नंतर मग होईल राज्यात सगळ्या बैठक. दादा, प्रकाश आंबेडकर असं म्हणाले की जे नेते मनोज जरांगे यांच्या बरोबर जातील त्यांच्यासोबत आम्ही जाणार नाही, याबद्दल तुम्हाला काय वाटतं? नाही नाही, त्यात काय वाटायला. शेवटी आता ज्यांची त्यांची भावना आहे, त्यांचं मन आहे, आणि लोकशाही आहे ना, प्रत्येकाला बोलण्याचा याचा अधिकार आहे. आमचं त्यांच्याकडे फक्त एकच अपेक्षा पहिल्यापासून की वंचिताला गरिबाला न्याय देण्याची योग्य वेळ आली. ही लाट आहे गरिबाची, आणि ते जाणतेत गरिबाची अडचण जाणणार आहेत, कारण त्यांनी वंचिताचा प्रचंड मोठा लढा उभा केला होता. आणि आज सगळ्यांचं तेच म्हणणं आहे गोरगरिबांचं की आज लाट आली तर गरिबाच्या बाजूनं आवाज उठवायला आंबेडकर साहेब पाहिजे. घेतील ते सुद्धा एक ना एक दिवस निर्णय, आणि आम्हाला तीच अपेक्षा की त्यांनी गरिबाच्या न्याय मिळेल या बाजूने उभं राहावं. ते आमदार जे आहेत बार्शीचे, ते असे म्हणालेले आहेत की माझं घर जाळण्याचा प्रयत्न जो आहे तो आता सुरू आहे, म्हणजे त्यांचा रोग जो आहे तो तुमच्या बाजूने आहे. काही बोलत आहे ते जाऊ दे तिकडे. काय ते दरेकर साहेबांनी सांगितलं होतं अभियान राबविणारे, ते अभियान सुरू झालं वाटतं. फडणवीस साहेबांनी ते सगळं कॉन्ट्रॅक्ट दरेकर साहेबाकडे दिलेलं अभियानाचं. त्यांनी त्याच वेळेस सांगितलं होतं आम्ही अभ्यास घेणार आहेत, आम्ही काय तज्ज्ञ घेणार आहेत त्या अभियानात, काही आमदार घेणार आहेत. ती प्रक्रिया सुरू आहे. काय राजकीय स्टेटमेंट आहेत सगळे, राजकीय स्टेटमेंट आहेत सगळे. दादा, त्यांनी असं सुद्धा म्हणालेले आहे ते की ज्या ज्या ठिकाणी जरांगे पाटलांचं आंदोलन सुरू होतं त्याचे कंट्रोलर हे रोहित पवार आहेत. रोहित पवार अगोदर त्या ठिकाणी जातात, नंतर जरांगे पाटलांचं आंदोलन सुरू होतं. हेच सांगितलं मी आता, अभियान हे ट्रॅप आहे माझ्या विरोधात रचलेला हे ट्रॅप आहे. मला गरिबाचं काम करतोय ना मी, मला बदनाम करायचं. मला एक नाही कळत हो, पण मला का असं वाटतं की गरीब मोठा होऊ नये मराठा. का वाटतं? मराठ्यांचेच लोक मराठ्यांच्याच विरोधात बोलायला लागले, ते बी पक्ष आणि नेता मोठा करायसाठी. का तुम्हाला गरीब मोठा होऊ वाटत नाही? एकदा बघा ना विचारून गरिबाला, ज्यांचे प्रमाणपत्र मिळालेत त्यांचे. आता परभणीचं एक मुलगा आणि ते येणार आहेत, MBBSला नंबर लागला आहे, बघा त्यांचा काय आनंद आहे. का तुम्हाला गरिबाचे लेकरं असे MBBS झालेले, इंजिनियर झालेले बघायचे नाहीत, MD झालेले बघायचे नाहीत, अधिकारी झालेले बघायचे नाहीत? काय एवढा जळफळाट आहे तुमचा पक्ष आणि नेता मोठा करायसाठी? ती कोणची बाजू घेऊन चाललात तुम्ही कुठं? काय प्रश्न आहे? काय प्रश्न? त्यांच्याकडून लिहून आणा. हे राजकीय प्रश्न नाही का? त्यांच्याकडून लिहून आणा. ही राजकीयच प्रश्न आहे ना. ही काय सामाजिक प्रश्न आहे का? त्यांच्याकडून लिहून आणा. हां, तुम्ही एक म्हणा मला
ओबीसीतून मागणी कर. मी जर चुकीची मागणी करत असलो तर मग ते म्हणायचं हे कर, हे काय आणलं कुठून, हे न ते न त्याचं काय न याचं काय, या प्रश्न न ते प्रश्न. हे सगळं देवेंद्र फडणवीस साहेबांची शाळा आहे की अभ्यासक उतरविणं. कुठं मध्ये बी खूप आंदोलनं घडून आणलेत, मुंबईपासून इथपर्यंत खूप खालपर्यंत संघटना फोडल्या. यांना ना सरळ सांगतो मी तुम्हाला, देवेंद्र फडणवीसांना मराठ्यांचे आमदार हाताखाली धरून हे आंदोलन फोडायचं आणि बंद करायचं. सरळ प्लॅन आहे त्यांचा. देवेंद्र फडणवीसांना हे आंदोलन बंद करायचे. जसा क्रांती मोर्चात 3 फूट पाडल्या होत्या यांनी आणि चांगलं काम करणारे आमचे बांधव बदनाम करून टाकले होते यांनी, तीच प्रक्रिया त्यांना इथं राबवायची, पण आरक्षण द्यायचं नाही. खूप आंदोलनं बी उभा करायला लावले त्यांनी, खूप सरकारी आंदोलनं खूप आहेत. आता आमदार सुरू झालेत पुन्हा. आणि रात्रीची तर अशी माहिती आहे की खूप मोठे आमदाराची टीम आहे आतून, खूप मोठी टीम तयार केली आतून देवेंद्र फडणवीसांनी आणि त्यांना बळ दिलं. हे मराठ्याचं आंदोलन काही करून बंद पडलं पाहिजे. एक आमदार पुढं घालायचा आणि बाकीच्यांनी त्याला आमदारांनी अंधारातून सपोर्ट करायचा. बरेचसे आहे त्याच्यात, बरेचसे आमदार आहे त्याच्यात. जे मराठ्यांच्या विरोधात जाईल त्याला मराठी धडा शिकविणार. 2024ला मराठी त्याला धडा शिकविणार. आतून सपोर्ट करणाराला सुद्धा एकाला पुढं घालता वय. मी म्हणलं कसं काय वया काय की बार सुरू झाला येऊ, कारण इथं चर्चा झालेली 25-26 दिवस झाले आहेत. त्याच्यानंतर एक आमदार जातो त्याच्या गावात, तिकडं मतदारसंघात एका गावात भाषण करतो, मला प्रश्न विचारतो भाषणातून, आणि नंतर बाकीचे लोक प्रश्न विचारतायत. म्हणजे इकडे येऊन सांगण्याऐवजी की तिकडं काय चर्चा झाली, इकडे येऊन सांगण्याऐवजी तिकडं मतदारसंघात जाऊन सुरुवात केली. तो प्रश्न तर फडणवीस साहेब मला विचारतात की त्यांच्याकडून लिहून घ्या तिघाकडून. तोच प्रश्न पुढं चालू नाही, पुढं मराठ्यात काय फूट पडू नाही म्हणून तर हे आमदार आले होते ना. हे 5-6 आमदार जे आले होते त्यासाठीच आले होते की पुढं काय होऊ द्यायचं नाही, त्यांच्यात तुमच्या संवाद ठेवायचा आहे फडणवीस साहेबात तुमच्यात, आणि म्हणून आपल्याला हे कुठंतरी मार्ग काढायचा आहे. मग मार्ग काढायला गेलेले आमदार गेले कुठं, तर डायरेक्ट आपण आपल्या मतदारसंघात बोलायला कधी लागले, 22-23 दिवसांनी बोलायला. पण काय लागले, जे देवेंद्र फडणवीसने मला प्रश्न विचारले ते तेच, त्यांच्याकडून लिहून घ्या, त्यांना फायदा झालाय, त्यांच्याकडून लिहून घ्या, त्यांना फायदा झालाय. आणि तुम्हाला फायदा झालेला मराठ्याचा ते विसरले. सत्ताच मराठ्यामुळे मिळाली नाही 106 आमदार, मग तो फायदा विसरलात तुम्ही. आता ह्यो फायदा झालाय का नाही मराठ्याचा कोणाला सांगता येणार, कारण आम्ही तर काय कोणाला नाव घेऊन पाडा म्हणलो नाही. जर नाव घेऊन म्हणलं असतं तर ठीक होतं, मग आम्ही त्यांना मराठ्यांनी मतदान केलं. तुमचे नाही निवडून आले का भाजपाचे काहीच खासदार नाही आले का? आलेल्यांना म्हणा मराठ्याचं मतदान झालं नाही तुम्हाला ना आलो नाहीत म्हणा, काय तिकडे जाऊन प्रश्न विचारायचे. पण त्यांनी मला एक शब्द सांगितला होता, मी मराठा आहे म्हणून काम करतोय बाबा, मला काय याच्यात मध्ये ओढू नका. त्यांनी भाषण केल्याच्या नंतर मी बोललो, त्या 23-24 दिवसात बोललो का आम्ही आमच्या मनाला धरून चालू, त्याला जाऊ तिकडे मध्यस्थी करायला आलते ना. हे म्हणले मला याच्यात मध्ये ओढू नका, जाऊ दे आपण नाही नाव घ्यायचं. प्रयत्न केले असते, बहुतेक त्यांना फडणवीस साहेबांनी साथ दिली नसेल म्हणून ते तिकून तिकडंच आपण आपल्या मतदारसंघात गेले. याला जाऊन काय सांगावं म्हणून मला हे आम्ही समजून घेतलंय. महाराष्ट्रातला मराठा समाजाने सुद्धा हे समजून घ्या की त्यांचं म्हणणं असं होतं की आम्ही फक्त आणि फक्त मराठा म्हणून आलो, आणि ते मीडियात आलेलं इथंच ही जागा आहे ती बसली, आणि आम्हाला फक्त मध्ये घेऊ नका. ठीक आहे म्हणलं, तुम्ही करा प्रयत्न, मला काय राजकारणात जायचं नाही. मी स्पष्ट शब्द वापरला होता, मला राजकारणात जायचं नाही, उगाच आम्हाला डाग लावू नका. ह्या आघाडीचा आहे, त्या आघाडीचा आहे, ह्या युतीचा आहे. तुम्ही जाण त्यानं तुमच्या फडणवीस साहेबाला समजून सांगा, आमचं आरक्षण आमच्या मागण्या ठरल्याप्रमाणे द्या, तुमचं राजकारण तुम्हाला लक लाव, मला राजकारणाचं समाजाला देणं घेणं नाही. मग बहुतेक रिस्पॉन्स दिला नसेल आमच्या मागण्याला ते घेऊन गेलेल्या, म्हणून ते त्यांच्या मतदारसंघात गेले. आम्ही तो विषय सोडून दिला. पण त्यांनी एका गावात भाषण केलं आणि त्या गावात हे प्रश्न विचारले की मला 1400 कोटी निधी दिला, मग भाजप काय कमी आहे का, मग आता तेच पाडायचे का, परत ते जरांगे पाटलांनी त्यांच्याकडून लिहून घ्यावा, किती दिवस आता वैर करायचं आम्ही, हे प्रश्न त्यांनी भाषणातून विचारले. आता वैर काय आजपासून येत का, पिढ्यांना पार येत. आणि मला एखादी गोष्ट समाजाला द्यायची म्हणल्यावर मला परिणामाची चिंता करून जमणार नाही, जशी तुम्ही केली नाही. तुम्ही उभा राहिलात त्यावेळेस
वैर असून सुद्धा लोकांनी तुम्हाला मतदान केलं. लोकांनी तुमच्यासाठी वैर पण घेतलं ना मग समोरच्याचं वरचं. कारण लोकांचं मत होतं ह्योच निवडून आला पाहिजे, म्हणजे ते पूर्वीचं काय वैर आहे ते कमी होईल. तसंच आता मी तरी माझ्या समाजाला ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे म्हणल्यावर मी तरी काय करू. पुढचे परिणाम मला अंगावर घ्यावंच लागणार आहेत. जसं तुम्ही पूर्वीचे वैर अंगावर घेतले तसंच तुमचं जसं तुम्हाला तोलिता तसं मला तोला ना. मी समाजासाठी मागणी करतोय म्हणल्यावर कुणीतरी विरोध करणारच आहे. मला विरोधाचा परिणामाची चिंता करून जमणारच नाही. जसे तुम्ही परिणामाची चिंता केली नाही, समोरची बलाढ्य पार्टी असून काय दादागिरी करणारी असून तुम्ही उभा राहिलात, तुम्ही परिणामाची चिंताच नाही ना केली. जे होईल ते होईल. आणि लोकांनी तेच मनात घेतलं, मग जे होईल ते होईल भाऊ आपल्या माणसासाठी, म्हणून तर तुम्हाला निवडून दिलं ना लोकांनी. मग काय लोकांनी तुम्हाला मतदान केल्यामुळं त्यांचं बी वैरच झालं असेल ना. कोणाच्या तरी माझी आमदार संघ व्हायना किंवा आजी आमदार संघ व्हायना. बरं तुम्हाला मतदान नाही केलं म्हणून लोक दुसऱ्याला करायला लागलेत. तुमचं व्हायना वैरच घ्यायची वेळ आली ना लोकाला. मार खायला लागले लोक तुमचे. मग तुम्ही जे आम्हाला विचारताय वैर, मग ज्या लोकांनी तुम्हाला सोडून मतदान केलंय त्या लोकांना तुम्ही हाणायला लागलात. तुम्ही काय वैरच घेतलं ना मग गरिबासंग बी हाणायलाच लागले ना. दुसऱ्यांसाठी वेगळा न्याय, स्वतःसाठी वेगळा न्याय, ही कोणची पद्धत राबवायला लागला. आणि मी कोण लिहून आणणारा. माझं मग काम आहे, जो सरपंच असेल त्यालाच गावाचे कामं सांगणार. माझी सरपंचाला नाही सांगितले जात. लोकशाहीत आंदोलन करण्याचा अधिकार आहे, तसाच लोकांना उभा करायचा बी अधिकार असेल ना. तुम्हाला पक्षाकडून बोला वाटतं, मला माझ्या समाजाकडून बोलाय वाटतं ना. तुम्ही प्रश्न विचारायला 23-24 दिवसानंतर तुमच्या तिकडे येऊन आणि जे फडणवीस साहेबांनी विचारले तेच, मग याच्या सरळ कळतंय. तुम्ही राजकीय निवडणुकीसाठी बोलायला लागला. उभा राहिल्यावर पडन, पळल्यावर उभा राहील, काय जे असेल ते येईल, घेऊ जाईल. तुम्ही असं कुठं म्हणालात की माझ्या समाजासाठी मी हे करायलो. आणि मी कुठं अगोदर भाषा वापरली, पाठ रक्ताची व्हायची, हात ते आणि तुकडे तुकडे करणारे, मग सैन्यातच होतं कोण काय नव्हते असं. मग सगळे वारच झाले, मग रक्त सांडलं, मागून बघा कसं फाटलंय, मग ते हातून ते आणि तोडीतो आणि तुकडे करतो आणि शिक्षा भोगावं लागल मला. ही भाषा आहे का मग? आम्हाला म्हणायचं याला शा देतो त्याला शा देतो. का दे मुख्यमंत्र्याला शा दिला, मुख्यमंत्र्याला शा दिला. अरे फडणवीसचं नाव घे ना सरळ. मी त्याच्यासाठी मरमर करतोय म्हणून. आम्ही 10-15 आमदार मराठ्याची एकत्र आलो बा अंधारातून. मला एकट्याला पुढं केलंय बळीचा बाकरा. सगळे घरात बसून मजा बघत आहेत मराठ्याचे बाकीचे आमदार, फक्त मग अंधारातून सपोर्ट केलाय. कोण भाषा वापरित आहे? आणि मला मी अर्ज देणार, माझ्या जीवाला धोका आहे, आणि गोळ्या घालणारे आणि मी, आणि घर पेटून देणारे. असले चिल्लर धंदेच करत नाही मी. दुसऱ्याला बोललं ना, बोलताना विचार करायचा. दुसऱ्याला बी हलक्यात नाही घ्यायचं एवढं. हो असेल तुमची दादागिरी तिथं, मराठ्यांवरती दादागिरी नाही करायची. हो त्या भानगडीत नाही पडायचं आपल्या संग. आणि मला तोडून टाकणार येईन, कुठं मारून टाकणार येईन, मग घर पेटून देणार येईन. हा बोललं कोण आधी? मी. आधी कोण बोललं? मी. ही सुसंस्कृत महाराष्ट्राची भाषा आहे का? ही लोकशाहीची भाषा आहे का? प्रश्न विचारायचा अधिकार प्रत्येकाला आहे. विचारल्यावर उत्तर शांततेत द्यावा. आणि मग आम्ही शांततेत पाठलो होतो तिकडं. तिकडं आल्यावर गप्प बसायचं ना. तिकडं जाऊन भाषण करायची काय गरज होती का? प्रश्न विचारायचे आम्हाला, सुखच तुम्ही करायची. आणि बोलल्यावर आमच्यावर ढकलायचं, मग घर जाळणारे आणि मला गोळ्या घालणारे बोलायचं. आणि आम्ही असे बोलत नाहीत, सरळ सरळ उत्तरं दिले पाहिजेत, स्पष्टीकरण दिलं पाहिजे. असं नाही बोलायला पाहिजे घर जाळीन, डोळ्यात पाणी आणील, आमच्या लेकराला गोळ्या घालीन असं म्हणतोय मी. असं म्हणतोय, असं त्यो म्हणतो. अरे काय यार. आणि हे लोकशाहीत शोभत का ते म्हणतोय. आणि ते आधीचं तुमचं गेलं की सुरू. छाताड बुडू बुडू सुरू होतं ते असं असं. हे घन घ्यायला पाहिजे हातात, घन. ते काय मग आता शेवटी अरे पागलपण आहे का? माणसाने बोलताना चूक तुम्हीच करायची आणि ढकलायचं आमच्या. बोलले तेच बोलले ना. इकडे यायचं तर नीट यायचं, नाही तर शिक्षा भोगावं लागल.
आम्ही बी सैन्यात होतो पहिल्यांदा कवा तरी. आम्ही सोपे नाहीत. सगळी जमीन गेली तरी चालन. मै बाप जादेची 10 का 20 एकर तेवढीच राहिली तरी चालन. ही कोणाची भाषा आहे? सगळे जमिनी गेल्या तरी चालत्या. सगळे प्रॉपर्टी 500 एकर आपली तेवढी जाऊन द्या. हे कोणाचं आहे? कोणाचं बोलणं मा आहे? तुकडे करीत असतो आम्ही कोणाचे मै आणि मराठीचे. ही कोणाची भाषा आहे? आता आमच्याकडून जी अपेक्षा करताय ना, प्रश्नाचे उत्तर द्यायला पाहिजे होते. लोकशाहीला धरून असे जे तुम्ही वाक्य वापरतात, मग त्या टायमाला लोकशाही तुम्ही विसरले होते काय? संविधान का त्यावेळेस देवेंद्र फडणवीसची फुल पॉवर होती तुमच्या मागं, म्हणून ती भाषा बोललात. रक्त सांडील काय काय शब्द आहेत ते. आधी कोण बोललं? आधी मी नाही. मी या महाराष्ट्रात आधी कोणालाच बोलत नाही. आधी कोणालाच बोलत नाही. बोलला की मग मी सोडित नाही. हा, मला खेटला माणूस मी सोडित नाही. हो, ते किती तुरम खा असू दे, किती बी छाताड बडवणार असू दे, त्याने किती आधी खुनं केलेला असू दे, तो किती दादा असू दे, मराठ्यांच्या शक्तीपुढं कोणाचीच दादागिरी टिकू शकत नाही. हा, आणि आमच्या गरीबाला खेटायचं नाही. हा, गरीब मराठ्याला कुणी खेटायचं नाही. गरीब मराठ्यांचे लेकरं तुम्हाला का मोठे वाटत नाहीत याचं उत्तर मला द्या. 50 ते SITचं सांगते मी. SITचं काय केलं? SITचं काय क्लीन चिट दिलेली काही आणली का पावती आमच्याकडे? हा, गुन्हे बी मागं घ्यायचे सांगितले होते, आणली का एखादी पावती? सगळे सरसकट मागं घेतले म्हणून. उगा काहीतरी सांगायचं म्हणून सांगायचं सहानुभूती मिळवायसाठी. तुम्ही काय केलंय असं समाजाला माहित नाही आम्हाला, पण याचा अर्थ तुम्ही केलं म्हणून आमच्यावर चढायला लागलात का? गोरगरिबाचे लेकरं धोपट पुढं कोणाला दादागिरी कर. आणि हे काय रडकं बोल नाही. घर जाळायला लागले आणि पुढं गोळ्या घालायला लागले, त्यात नाही मी. हा, गरण जारण जाळीत नसतो. उलट तुम्ही सरकारला सांगितलं काहीतरी गंभीर दखल घ्या म्हणून. आम्ही नाही पुळके धंदे करीत असले सांगायचे. आम्ही म्हणलो असतो त्याशी तुकडे करीन म्हणलाय, रक्ताचे पाठ होईन म्हणलाय, शिक्षा भोगावं लागेल म्हणला, मी बेकार असतो आणि आणखीन काहीतरी मला आमका मानत्यात असं काहीतरी आहे त्याचं. हां, बरंच येते मग प्रॉपर्टी गेली तरी चालं. आम्ही नाही म्हणलं सरकारला गंभीर दखल घ्या काय रोज भेटत येतं कुठं. हां, आम्ही नाही म्हणलो गंभीर दखल घ्या काय घ्या आमकं करा तमकं करा. हां, कधीच नाही. कारण मारायचं तुम्ही म्हणला, तुकडे करायचं तुम्ही म्हणलात, आम्ही तर नाही म्हणलो. हां, मग तुमची जर गंभीर दखल सरकार घेत असलं तर या राज्यात आम्ही बी राहतो ना. त्यांना कळत नाही का आधी कुणी काय केलंय, कोण बोललंय आधी? का गृहमंत्री तुमचा आहे म्हणून तुमच्याकडूनच बोलणार आणि गरीबाला धोपटूनच काढणार, केसेस करणार गरीबावर. हजारो पोरावर केसेस झाले, लाखो पोरावर तेच करणार मग. अरे थोडी तरी उपकाराची जाण राहू द्या. गोरगरिबाला कल्याण व्हायला लागलं, त्या गोरगरिबाची उपकाराची जाण ठेवा थोडी. कधी काळी व्हायना तुम्हाला कुणाचं तरी वैरपत करून मराठ्यांनी 1 शिक्का मतदान केलेलं आहे. आज तुमच्यावर थोडी बाजू आली म्हणून देवेंद्र फडणवीसची बाजू घेऊन सरकार वाचवायसाठी गोरगरिबांचा उपकार विसरायला लागलात. गोरगरिबाला तुमच्यामुळे बी वैर झाला असेल ना, ते कुणाच्या तरी विरोधात गेले असते मतदान करताना, त्यांना सामना करावा लागला असेल त्यांच्या जाचाचा. त्या गरीबाचा उपकार विसरला तितक्या लवकर आणि गरीबाच्या लेकराला आरक्षण मिळायला लागलं तर उपकाराची जाण सुद्धा नाही राव तुम्हाला. गोरगरीब मोठा होऊ वाटत का व्हावा नाही असं का वाटतं तुम्हाला? गरीब मोठाच होऊ नये, पक्ष आणि फडणवीसच मोठा व्हावा असं का वाटतं? कशामुळं? त्या माणसावर मी आजपासून बोलणारच नाही. चला जाऊ द्या. मला कळालंय ते बरेच आमदार एक आलेत मराठी, बरेच एक आले. हां, आणि ते अशीच फूट पाडणार आहेत. आंदोलनात कोणत्या जाती धर्माचे लोक घेणार आहेत आणि ते मराठ्यात फूट पडेल म्हणून दाखवणार आहे. मी प्रामाणिकपणानं सांगतो, गरीब मराठ्यात फुटच पडत नाही. गरीब मराठ्याच्या लेकराचं कल्याण व्हायला लागलं आणि त्यांच्या लक्षात आले गरिबांच्या की हे श्रीमंत मराठी गरिबांचे पोरं मोठे होऊ नये म्हणून हे एक झाले. आणि यांना गरिबाचं पहिल्यापासूनच मोठं होऊ वाटत नाही, तर आताही होऊ वाटत नाही. त्यामुळं गरिबात फूट पहिल्यापासूनच आहे. आमदार खासदार मंत्र्यांची पहिल्यापासूनच आहे. हे यांनी पहिल्यापासूनच आमच्या गरीब लोकांचा वापर केलाय. आमच्या गरिबाचे पोरं यांनी हमेशा पॉम्पलेट चिटका ठेवलेत. आमचे गरिबाचे पोरं हमेशाच यांनी प्रचाराला ठेवलेले. आमचे गरिबाचे पोरं हमेशाच यांनी मारा मारायला ठेवलेले. त्याच्यामुळे आमच्या गरिबाच्या लक्षात आलेलं आहे की यांची एक टीम तयार झाली आतून देवेंद्र फडणवीसांनी केली आणि तीही मराठ्यांच्या विरोधात.
आणि मराठ्यांच्या विरोधातच एकमेकाला भांडणं करायला लावायचे. काही फक्त आंध्रातली टीम समोर येत नाही, आंध्रातली मराठ्यांच्या आमदाराची टीम सपोर्ट करते. काय त्यात अभ्यासक तज्ज्ञ बरेच भरणा झाला आहे ते आता चलबिचल करणार आहेत. इकडे तिकडे लोक गोळा कर, मोर्चा काढ, कुठं आंदोलनं कर, सरकारी आंदोलनं सुरू होणार आहेत. ही सगळी यांची तयारी झालेली. पण गरीब मराठ्यांना जाहीर सांगतो, आपल्या लेकरांना मोठं व्हायचंय तर यांना का वाटतं गरिबांचे पोरं मोठे होऊ नये मराठ्यांचे. आणि